पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलवर मी प्रियंका अगदी मनापासून स्वागत करते आहे। कसे आहात? मजेत असाल, तब्येत ठणठणीत असेल अशी मी आशा करते। तर आज भरपूर दिवसानंतर किचन क्लीनिंग होम क्लीनिंग साठीचा व्हिडिओ मी घेऊन आलेली आहे, कारण दिवाळी आलेली आहे आता तोंडावर। अजूनही माझ्या क्लीनिंगला सुरुवात झालेली नाही, जस्ट बिकॉज ऑफ टायमिंग। तर बघू, लवकरच सुरुवात करणार आहे मी। पण सुरुवात करण्याच्या आधी म्हटलं काहीतरी हेल्पिंग हँड आपल्याला हवा, म्हणजे असं की एखादी बाई वगैरे लावायचं असं काही नाही, किंवा कोणाला तरी बोलवावं असं काही नाही। तर मी काही नवीन उपकरणं मागवलेली आहेत, साहित्य मागवलेली आहेत जे मला इझी करतील माझे काम, आणि मिशोवरनं मागवलेली आहे। मिशोचा हा हॉल आहे, म्हणजे होम क्लिनिंगसाठी किचन क्लिनिंगसाठी ह्या ज्या वस्तू आहेत त्या खूप उपयुक्त ठरतात। तर त्याचाच आजचा हा व्हिडिओ आहे। व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी जर तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा असाल तर आठवणीने चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। या वस्तू तुम्हाला नक्की आवडतील आणि नक्की युजफुल ठरतील। तर चला पटकन व्हिडिओकडे वळूया। तर मैत्रिणींनो, मिशोवर सध्या महादिवाळी सेल सुरू आहे, पण मला याच्यातलं कुठलंही कोलॅबोरेशन किंवा काहीच फ्रीमध्ये मिळालेलं नाही। मी हे पैसे देऊन विकत घेतलेलं आहे, पण ते मला फायद्याचं वाटलं आणि यूजफुल आहे म्हणून मी हे तुमच्याबरोबर शेअर करते आहे। प्राईस मी मेन्शन करते आहे खाली, लिंक हवी असेल तर तुम्ही कमेंट करू शकता। तर सगळ्यात आधी मी मागवलेलं होतं हा बाथरूम स्क्रब ब्रश विथ मायक्रोफायबर। ॲक्च्युली हा बाथरूम स्क्रब ब्रश आहे, पण मी याचा वापर जो आहे तो अगदी वेगळ्या पद्धतीने केलेला आहे। मी आल्या हा अजिबात बाथरूममध्ये यूज केलेला नाही, भविष्यातही कधी यूज करेल पण की नाही माहीत नाही मला, पण कारण मला तो दुसऱ्या कामांसाठी, म्हणजे त्याला पाहिल्यानंतर माझ्या डोक्यात आलं की नाही, हा ब्रश बाथरूमपेक्षा आपण दुसऱ्या ठिकाणी वापरू शकतो, म्हणून मी हा ऑर्डर केलेला। आणि खूप छोटासा पॅकिंग होऊन आलेला आहे हा ब्रश, तुम्ही बघू शकतात। फोल्डेबल आहे, म्हणजे जर आपल्याला सोबतही न्यायचं असेल तर असे त्याचे 4 पार्ट्स आहेत, 5-6 ते सगळे पार्ट्स वेगवेगळे होतात। 2 पाईप, 2 छोटे हँडल आणि ब्रश। तर ब्रशला वायपर पण आहे आणि त्याचे जे दात आहेत, आता त्याला मी दातच म्हणते, स्क्रब आहेत त्याचे जे ब्रशचे, तर ते अगदी छान आहे। या ब्रशची एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा 45 डिग्रीने रोटेट होतो, म्हणजे आपण कुठल्याही दिशेने त्याला फिरवू शकतो। रफ अँड टफ आहे। पाईपाची क्वालिटी थोडीशी कमी वाटली मला, म्हणजे लोकल वाटली, पण ठीक आहे। अगदीच खूप जोर देऊन तर आपण काही घासणं, म्हणजे मी ज्या कामासाठी वापरणार आहे तिथे खूप प्रेशर देऊन काम करायचं नाही आहे। इनकेस जर आपल्याला बाथरूम वगैरे क्लीन करायची असेल तर मग तेव्हा प्रेशर द्यायची गरज पडू शकते, पण मला सध्या तरी बाथरूमचं नाही आहे डोक्यामध्ये, तर याचा वापर मी करणार आहे। खिडकी, आपली जी जाळीची खिडकी असते ना, विंडो, ती क्लीन करण्यासाठी, ग्रू म्हणतो आपण त्याला, तर त्याची फ्रेम क्लीन करण्यासाठी मला वापरायचं होतं। आणि बघा, ही जी जाळी, याच्यामध्ये खूप बारीक बारीक जाळं असतं। मी दाखवायचा प्रयत्न केलेला आहे, पण तो माहीत नाही दिसतंय की नाही। आणि याच्यातही जी धूळ आहे ती दिसते, जर तुम्ही निरखून पाहिलं ना तर जी धूळ आहे ती दिसते आहे, अक्षरशः इतकी धूळ बसलेली होती। आता हे घर आमचं नाही आहे, आमच्या आधी जे राहायचे इथं, किंवा लँडलॉर्ड म्हणा किंवा रेंटने राहणारे जे पेइंग गेस्ट होते आमच्या आधीचे, त्यांनी क्लीन केलं नाही केलं, आणि केलंही असेल तर झाडूने वगैरे केलं असेल तर त्याच्याने इतकी क्लीन होत नाही जेवढी क्लीन या स्क्रबरने झालेली आहे, या स्क्रब ब्रशने झालेली आहे। तुम्ही बघू शकतात किती छान पद्धतीने स्वच्छ झालं आहे सगळं, म्हणून मी हा ब्रश मागवला। आता ह्या खिडकीसाठीच अजून एक गोष्ट मी मागवलेली आहे। तर तुम्ही डस्ट बघू शकता इथे किती जास्त आहे, कारण हे रेंटेड घर आहे। प्रत्येक व्यक्ती घराची आपण जेवढी काळजी घेतो तेवढं घेईल, याचं आपण काहीच हे देऊ शकत नाही, गॅरंटी देऊ शकत नाही, पण मग आपण राहतो म्हणून प्रत्येक घर हे चांगलं ठेवलंच पाहिजे असं मला वाटतं। तर खिडकीसाठी मी अजून एक गोष्ट मागवलेली आहे, ती म्हणजे हा छोटासा मस्त असा कॉम्बो मिळालेला होता मला, कॉम्बो ऑफ विंडो ग्रू फ्रेम क्लिनिंग ब्रश विथ डुअल ट्रॅक मिळालेला आहे। तर बघा, आता ह्याचे जे असतात ना खिडक्यांचे छोटे छोटे मध्ये त्यांनी असे उघडण्यासाठी दिलेलं असतं, त्याला काय म्हणतं मला माहीत नाही ॲक्च्युली। तर त्याच्यामध्ये भरपूर डस्ट साचते, पण ती डस्ट काही केला आपल्याला काढता येत नाही, मग ओला कापड टाका किंवा मग हाताने खेळत बसा। असं खेळत बसण्यापेक्षा मला असं वाटलं की हे यूजफुल ठरेल। तर बघा, ह्या ब्रशने मी आधी ते सगळं एका ठिकाणी जमा केलं। खूप जास्त डस्ट आहे ॲक्च्युली, जितकी क्लीन होईल तेवढं मी क्लीन करण्याचा प्रयत्न करते। तुम्ही बघू शकता किती जास्त डस्ट याच्यामध्ये येते, अगदी छोटी छोटी करत जर एवढी जरी काढायची म्हटली तरी भरपूर निघेल।
याच्यासाठी दुसरे पण पर्याय आहेत व्हॅक्यूम क्लीनर वगैरे, पण मला ते नको वाटले अजून तरी घ्यायला. म्हणजे काही गोष्टी मला असं वाटतं की स्वतःच्याच घरामध्ये घेतलेल्या बऱ्या आहेत. तर या पद्धतीने ही सगळी क्लिनिंग होऊन जाते या ब्रशने, बऱ्यापैकी क्लीन होत असतं सगळं. त्याच्यानंतर याच्यासोबतच हा जो ब्रश दाखवला मी तुम्हाला विंडो ग्रूव्ह फ्रेम क्लिनिंग ब्रश आधी, त्याच्याचबरोबर हे जे होतं स्क्रबिंग पॅड ते आलेलं होतं, विंडो स्क्रबिंग पॅड, ते अशाच विंडोसाठी आहे. जर तुमच्याकडे स्लायडिंगचं कपबोर्ड असेल ना तेव्हाही तुम्ही ह्या दोघं गोष्टी यूज करू शकता. तर हे ना तुम्ही असं डीप करून, म्हणजे लिक्विडच्या पाण्यात किंवा साबणाच्या निरमाच्या पाण्यात डीप करून या पद्धतीने खिडकीमध्ये असं पुसून घेऊ शकतात. तर मी हे कोरडंच तुम्हाला पुसून दाखवते, पण तुम्ही त्याच्यामध्ये लिक्विड वगैरे ॲड करून सुद्धा ते व्यवस्थित अगदी मस्त असं पुसून घेऊ शकतात. त्याच्याने ज्या खिडकींच्या ज्या ग्रूव्ह आहेत ना ते अगदी छान क्लीन होतात, डीप क्लीन होतात. आणि स्क्रबरमुळे जी बारीक बारीक घाण साचलेली असते ना ती निघून जाते. रफ अँड टफ आहे हे स्क्रबर, असं नाही की प्रेशरने तुटेल वगैरे, काही त्याचं हे नाही आहे. तर आरामात एकदम मस्त असं हे स्क्रबर तुम्ही घेऊ शकतात. आणि याची किंमत आहे, हा पूर्ण कॉम्बो मला 81 रुपयाला पडलेला होता. तो जो बाथरूम स्क्रब ब्रश होता तो 155 रुपयाला मिळाला. मी तुम्हाला प्राईस सांगायचं विसरली ॲक्च्युली, तर खाली मी मेन्शन करतेच आहे प्राईस. तर हा जो कॉम्बो घेतला मी तो ऑनलाईन घेतला होता. ऑनलाईन जर घेतलं तर आपल्याला ऑफरमध्ये मिळतं मिशोला, म्हणजे भरपूर असं 20-25 रुपये डिस्काउंट आपल्याला मिळून जात असतं. सेलमध्ये स्वस्तच असतात वस्तू, पण ऑनलाईन पेमेंट केलं तर अजून स्वस्त मिळतात. आणि प्रत्येकाचा वेगवेगळा अनुभव आहे, त्याच्यामुळे मग मला तरी ऑनलाईन अजूनपर्यंत तरी काही फ्रॉड झालेला नाही की पार्सल खराब, कुरिअर खराब आलं, वस्तू डॅमेज आली, रिटर्न केल्यानंतर पैसे मिळाले नाही, असं काही नाही. तर त्यामुळे ऑनलाईन आपण घेऊ शकतो, भरपूर बचत होते याच्यामध्ये. आता 81 रुपयामध्ये एवढ्या सगळ्या 4 वस्तू मला मिळालेल्या आहेत, 3 ते 4 वस्तू इनफ आहेत त्या. तर बघा बऱ्यापैकी क्लिनिंग इथे त्या स्क्रबिंग पॅडने झालेली आहेत. आणि तो जो ब्रश होता क्लिनिंग ब्रश, ग्रूव्ह फ्रेम क्लिनिंग ब्रश आणि ड्युअर ट्रेकने बऱ्यापैकी मदत झालेली आहे. कारण ह्या खिडक्या मला नाही वाटत याआधी इतक्या चांगल्या स्वच्छ केल्या असतील आधीच्या पेंगेसने. त्यामुळे मी माझ्या परीने प्रयत्न केलेला आहे क्लिनिंग करण्यासाठी. नेक्स्ट मला सगळ्यात जास्त असा हा मल्टीपर्पज मायक्रोफायबर फिदर सिलिंग डस्टर क्लिनिंग आवडला, डेस्ट आवडला. कारण का हा एकदम छोटासा दिसत होता, चित्रातही तो एकदम छोटा दिसला मला. आणि मग आल्यानंतर त्याची पूर्ण एकत्र केलं त्याला आणि ओढलं तर एकदम मोठा झाला. तर मला एवढा आनंद झाला त्याला बघून. कारण फॅन वगैरे पुसण्यासाठी आपल्याला 2 याच्याने मदत घ्यावी लागते. आधी झाडूने साफ करा, मग ओल्या कपडाने पुसा, मग कोरड्या कपडाने पुसा. एवढं सगळं झंझट करत बसण्यापेक्षा मी विचार केला की आपण डायरेक्ट जर ह्या सिलिंग डस्टरने पुसलं तर किती छान होईल ना. तर बघा आता मी याच्याने पुसते आहे. तुम्ही हवं तर काय करू शकतात, आता हा गोल गोल फिरतोय ना फॅन, तर हा छोटा करून घ्यायचा हा डस्टर आणि मग चेअरवर उभं राहून तुम्ही तसंसुद्धा क्लीन करू शकतात. मी तसंही क्लीन केलं, पण अनफॉर्च्युनेटली ते रेकॉर्ड नाही झालेलं माझ्याने, कारण फोन येऊन गेला होता मध्येच. तर त्या पद्धतीने क्लीन करू शकतात. आणि हा मल्टीपर्पज का म्हणते आहे मी, फक्त फॅन क्लीन करण्यासाठी नाही, तर तुम्ही घरातल्या भरपूर गोष्टी क्लीन करू शकतात. दर 2 दिवसांनी जर तुम्हाला क्लिनिंगची सवय असेल ना तर हा डस्टर ब्रश तुम्हाला खूप उपयुक्त ठरेल. म्हणजे धुळही बसणार नाही आणि कामचं कामही होईल. तर या पद्धतीने बघा फॅन अगदी मस्त असा क्लीन झालेला आहे. आणि मी ओला डस्टरने क्लीन करून ओल्या कपड्याने पुसले असं काहीच नाही केलं. नॉर्मली फक्त डस्टरने क्लीन करून घेतलेला आहे आणि तुम्ही बघू शकतात अगदी पैसा वसूल प्रोडक्ट आहे. त्याच्यानंतर बघा भिंतीवर पण भरपूरदा असं जे स्पायडर असतात त्यांनी बारीक बारीक जाळं केलेलं असतं, जे की आपल्याला दिसतसुद्धा नाही. तर या डस्टरच्या मदतीने आपण आरामात अशा भिंतीवर ते स्प्रेड केलं ना की सगळी जी घाण असते, जी जाळं असतात स्पायडरचे, ते आरामात निघून येतात. आणि बारीक बारीक जर काही चिटकलेलं असेल, आता वेगवेगळ्या प्रकारचे स्पायडरसारखे नवीन नवीन कीटक यायला लागलेले आहेत आता, तर ते पण चिटकून असतात भिंतीला, तर ते निघत नाही. पण या डस्टरच्या मदतीने ना कान्याकोपऱ्यातली जी काही डस्ट असते भिंतीवर सिलिंगवर ती सगळी निघून जाते. आणि एक प्लस पॉईंट असा आहे या डस्टरचा की हा वॉशेबल आहे, म्हणजे पुन्हा धुवून आपण पुन्हा त्याला वापरू शकतो. आणि घरातल्या छोट्यात छोट्या वस्तूपासून मोठ्या वस्तूपर्यंत आपण या डस्टरचा वापर करू शकतो. याची प्राईज आहे
फक्त 145 रुपयाला हा मला पडलेला आहे। मी हा कॅश ऑन डिलिव्हरी घेतला होता। जर मी हा ऑनलाईन मागवला असता तर मला हा 124 रुपयाला मिळत होता, पण मग तेव्हा मला असं वाटलं की नको, आपण कॅश ऑन डिलिव्हरीच मागवायला हवा। तर बघा, मी जसं आधी म्हटलं की छोट्या छोट्या वस्तू पण आपण क्लीन करू शकतो। तर टीव्हीवर वगैरे घाण बसते, ती सुद्धा घाण आपण कापडाच्या मदतीने पुसत न बसता या डस्टरच्या मदतीने वरच्यावर क्लीन करून घेऊ शकतो। दर दिवसांनी जर हा डस्टर हातात घेतला आणि असं जिथे जिथे धूळ लागलेली असते तिथे क्लीन करत गेलं ना, तर आपल्या घरामध्ये कधीच धूळ दिसणार नाही असं मला वाटतं। आता पुढचं जे आहे ते किचनमध्ये जास्त लागणार आहे, तर आहेत ते स्क्रबिंग ब्रश आहेत, टाईल क्लिनिंग ब्रश। मी स्क्रबिंग ब्रश म्हणते त्यांना, पण त्यांचं नाव आहे टाईल, नॉट स्टाईल, टाईल क्लिनिंग ब्रश। तर 2 आलेले आहेत हे, 93ला मला 2 मिळालेले ऑनलाईन घेतले तर एक किचनसाठी ठेवते आहे आणि एक बाथरूमच्या वापरासाठी मी ठेवणार आहे, बाथरूमच्या टाईल्स वगैरे क्लीन करण्यासाठी। तर याचा यूज एकदम सिंपल आहे, खूप रफ अँड टफ आलेलं आहे हे, विथ हँडल आलेलं आहे। तर ओलं करून घ्यायचं त्याला, त्याच्यावर कुठलाही तुम्ही लिक्विड टाकू शकता। जर तुम्ही किचन क्लीन करणार असेल तर किचनमधलंच एखादी लिक्विड टाका, किंवा मग तुम्ही घरी बनवलेलं एखादी लिक्विडसुद्धा वापरू शकता टाईल्स वगैरे क्लीन करण्यासाठी। याचा एक फायदा असा आहे की खूप जास्त स्क्रब त्याचं जे आहे ना ते असं जाड आहे, म्हणजे इझिली ते जर काही बारीक तेलकट डाग असतील ना टाईल्सवर ते निघायला मदत होते आहे, जास्त प्रेशर नाही द्यावं लागत आहे। आणि हँडल त्याचं मला सगळ्यात जास्त आवडलं, हात नाही दुखणार। इवन आपण याच्याने किचन ओटा वगैरे सगळं अगदी आरामात क्लीन करू शकतो, आणि बेसिन वगैरे पण याच्याने क्लीन करू शकतो। अगदी छान निघतं आहे, मला वाटलं वरच्यावर क्लिनिंग करेल, पण असं अजिबात नाही। किचन ओटावर सोडून आपण वरची जी टाईल्स असते ना पूर्ण सिलिंगपर्यंतची, ती सुद्धा आरामात याच्याने घासून घेऊ शकतो। आरामात हा सगळीकडे मस्त असा आजूबाजूला जातो आणि पूर्ण क्लीन करून देतो आहे। तर हे पण प्रोडक्ट पैसा वसूल आहे, हे पण प्रोडक्ट तुम्ही घेऊ शकतात जर तुम्हाला आवडलं असेल तर। आणि याचं अजून एक फायदा सांगते की ते जे दुसरं स्क्रबर आहे ना, तर ते बऱ्याच ठिकाणी यूज होईल, हे तरी आपण किचनच्या टाईल्स वगैरे क्लीन करण्यासाठी। पण जे दुसरं स्क्रबर आहे ते मी बेसिन वगैरे, जसं की आपलं वॉशरूम जवळचं बेसिन असतं ते क्लीन करण्यासाठी, त्याचबरोबर टाईल्स असतात आपल्या बाथरूमच्या, जर बाथरूमला पूर्ण टाईल्स असतील तर त्याच्यावर साबणाचे वगैरे डाग उमटतात, गरम पाण्याचे डाग उमटलेले असतात, तर ते क्लीन करण्यासाठी हे स्क्रबर अगदी फायदेशीर ठरेल। वरच्यावर ब्रशने क्लीन केलं तर ते निघत नाही, पण असे जे स्क्रबर असतात ना, या स्क्रबरच्या मदतीने जे पांढरे डाग येतात बाथरूमच्या भिंतीवर ते निघायला मदत होत असते। तर असे दोघं पण मी त्याच हिशोबाने मागवलं की एक आपण बाथरूममध्ये वापरूया आणि एक दुसरं जे आहे ते आपण किचनमध्ये वापरूया। तर हे 4 प्रोडक्ट मी माझ्यासाठी मागवलेले आहेत। तुम्हाला कसे वाटले हे 4 प्रोडक्ट मला नक्की कमेंट करून सांगा, आणि जर तुम्हाला हे प्रोडक्ट हवे असतील तर कमेंट करा, कमेंट बॉक्समध्ये मी नक्की लिंक देईल जर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये द्यायचं विसरली तर। आणि खरंच फायदेशीर आहे ते प्रोडक्ट। तर आजचा हा व्हिडिओ मी इथेच संपवते आहे। आशा करते की तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल। जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, आणि चॅनलवर पहिल्यांदा असाल तर आठवणीने चॅनल सबस्क्राईब करा। काळजी घ्या, आणि दिवाळीची तयारी कशी चाललेली आहे मला नक्की कमेंट करून सांगा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, बाय बाय। कशाला असं ठेवला हात?